मान्सून एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे। ज्या मान्सूनची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतोय तो मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचलाय। पुणे वेधशाळेने याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे आणि कालपासून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झालं होतं। सध्या केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या सीमेपर्यंत हा मान्सून पोहोचलाय। आत्ताची त्याची वाटचाल पाहता आगामी 3 दिवसात तो गोव्यात दाखल होईल असंही भाकीत वेधशाळेने व्यक्त केलंय। यानंतर एका आठवड्याच्या कालावधीत मान्सून राज्यातही डेरेदाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेले काही दिवस दुष्काळामुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आपल्या प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ सध्या केरळमध्ये आहेत। हर्षदा, कसं वातावरण आहे केरळमध्ये? मान्सून पोहोचलाय आणि तू देखील पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतलायस। हो ज्ञानदा, मान्सून एक्सप्रेसमधनं आपण मान्सूनचा हा पहिला पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलाय आणि पुढच्या काही तासात कदाचित हा पाऊस महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल अशी आशा करायला हरकत नाही। कारण सध्या मान्सूनच्या ह्या ढग घेऊन येणाऱ्या वाऱ्यांची गती समाधानकारक आहे। 3 दिवसात जर तो गोवामध्ये पोहोचला तर त्याच्यापुढे केवळ 2 दिवसात तो महाराष्ट्रात सुद्धा पोहोचू शकतो। या बाजूला आपण पूर्वेकडे पाहिलं तर दक्षिण बंगालच्या उपसागर आणि मध्य बंगालचा उपसागर इथपर्यंत मान्सून पुढे सरसावला आहे। त्यामुळे आता मी केरळमधल्या अलेप्पी मधल्या एका कलिउरू नावाच्या छोट्याशा गावात आहे आणि या गावात सध्या अगदी काही क्षणापूर्वी सरी थोड्याशा थांबलेल्या आहेत। पण अर्थात मान्सून दाखल झाल्यामुळे पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो आणि खरं तर हा पाऊस आल्यानंतर अगदी एका आठवड्यात सगळं सुरळीत होईल असं नाही, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मिळेल। 1-2 महिने पुढचे सलग पाऊस पडत राहिला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा दिलासा मिळू शकेल आणि त्यामुळे या मान्सून एक्सप्रेसमध्ये आता आपण ह्या ढगांबरोबर ह्या पावसाबरोबर अलेप्पी सोडून पुढे कोची आणि त्याच्या पुढे सगळा पश्चिम घाटातनं प्रवास सुरू करणार आहोत। ज्ञानदा, नक्कीच हर्षदा, हा पाऊस लवकरात लवकर तू महाराष्ट्रात घेऊन ये अशी आशा आहे। खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल।